शेवटचा वाढदिवस असेल असं दावा संजय राऊत यांनी केला. असा प्रश्न काय केलाय? नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल नाही ना, पण असं काय बोललेलं आहे तो? नाही, मी ऐकलेलं नाहीये. एक्झॅक्ट असं बोललेलं असं करेल शेवटचा वाढदिवस? नाही, मी ऐकल्यानंतर बोललो. मुंबईतील मोठी मैदाने वाचवण्यासाठी रविवारी आदित्य ठाकरे तिरंगा रॅली काढतात. अहो, पण ह्या मोकळ्या मैदाना वर्षानुवर्ष मुंबई महापालिका ह्यांच्याकडेच होते. बहुसंख्य ह्या मैदानं ह्यांनी नाईट लाईफसाठी पण बहुसंख्य वापरलेले आहेत, महापौर बंगल्यासारखे. आणि म्हणून पहिल्या मोर्चा त्यांनी मातोश्रीवर काढावा आणि मग अन्य भागामध्ये मोर्चा काढण्याची हिंमत करावी. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे जे स्वतःच केलेल्या पापावर त्यांनी मोर्चा अगर काढत असतील तर सर्वात पहिला मोठा मोर्चा तुमच्या मातोश्रीवर काढा. या तुम्ही केलेल्या चुका आहेत जे सुधारण्याचं काम आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणून आम्ही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करतोय. राज्यातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं अस्तित्व अमित शहानी स्पष्ट केलं संजय राऊतांनी. आता संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय संबंध आहे हा मला आतापर्यंत माहित नाही, कधी कळलेला नाहीये. म्हणून आदरणीय अमित शहा साहेब हे वर्षानुवर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांनी नेतृत्व करतायत. त्यांनी विविध उपयोजना, ऐतिहासिक निर्णय गुजरातच्या डीसीसी बँकमध्ये घेतलेले आहेत. आताही ह्या देशाचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने क्रांतिकारक निर्णय ते घेत आहेत ते संजय राजाराम राऊतच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठे आहेत किंवा पलीकडचे आहेत. म्हणून त्यांना अर्बन सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक हा संजय राजाराम राऊतच्या कुवतीपेक्षा जास्त मोठा विषय आहे. म्हणून माहीत नसलेल्या विषयामध्ये त्यांनी पडू नये. निधी वाटपामध्ये मित्रपक्ष दुजाभाव करतात त्याचा शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी आरोप केला. आता तो कदाचित त्यांच्या जिल्हापुरता विषय असेल. मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष, शिवसेना सगळे एकत्र मिळून त्याच्यावरही तोडगा काढतील. संजय राऊत म्हणतात अमित शहाना मराठीतून पत्र पाठवतील, महाराष्ट्रातून पाठवतील, शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांना शहाना पत्र पाठवतो. महाराष्ट्राच्या सहकारी तुम्हाला प्रश्न परत तुमच्या ऑफिसहून समजून घ्या आणि मग मला विचारा. त्या बाकीचे एवढे तरबेज पत्रकार आहे, कोण विचारत नाही, दोघंच बॅटिंग करतात ते लोक. नुसते कॅमेरा धरायला आहेत वाटतं. अजितने आम्हाला सांगाल की वंदे मातरमची भाजपचा नेमका संबंध काय आणि भाजपचे संबंध कोणते क्रांतिकारक होते? प्रत्येक देशभक्ताचा संबंध हा वंदे मातरमशी आहे. जो ह्या देशावर प्रेम करतो, तिरंगाला आपला ध्वज मानतो, तो प्रत्येकाच्या मुखातून पूर्ण वंदे मातरम निघतं. म्हणून आदित्य ठाकरे सारख्या राजकीय धर्मांतर झालेल्या व्यक्तींनी आम लोकांना वंदे मातरमचं महत्व समजू नये. त्याला पहिला अगर त्याच्या बुडामध्ये अगर खरंच हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसला जाऊन सांगावं की वंदे मातरम हे पूर्ण म्हणा, पहिल्या 2 ओळी म्हणू नका. एवढी हिंमत आहे का आदित्य ठाकरेला त्यांना सांगण्याची? लात मारून परत मुंबईकडे दिशेने पाठवतील. म्हणून आम्हाला देशभक्तीचे सर्टिफिकेट मागण्यापेक्षा पहिलं तुमच्या राहुल गांधीकडे देशभक्तीची सर्टिफिकेट मागा, मग आम्हाला बोला. साहेब, आंबेगाव पुणे येथील पोषण आहाराचा लिखित प्रचार सोशल मीडिया दाखवल्या प्रकरणी तिथल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यावरच कारवाई झाली आहे आणि ते अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं. त्या बाबतीत चौकशी करू ना, नेमकं काय घटना तिथे झालेली आहे ते त्या बाबतीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केल्यानंतर मी बोलू शकतो ना. भेसळ मग चांगली गोष्ट आहे ना. अशाच कडक कारवाया झाल्या पाहिजे. आमच्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं आमच्या कानावर आलेलं आहे, जे हे काही फ्रूट विक्रेते शहरामध्ये बसतात, जे काही केळी विळी आहे ना 2-2 तासात केमिकलमध्ये बुडून विकतायत. मी इकडच्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे. आता कणकोलीमध्ये कोण बागबान नावाचा व्यक्ती आहे, तो सगळे जे काही त्याचे खालती असलेले फ्रूट सप्लायर आहेत ना, त्यांच्या हातात जे केळी जे विकतायत ना ते 2 तासात ड्रम मध्ये टाकतात आणि काढतात आणि विकतायत. मग अशा लोकांवर कारवाईच करायला पाहिजे. उद्या आमच्या जीवाशी खेळत आहेत. कॅन्सरचं प्रमाण बघा कसं वाढलेलं आहे. कुठल्या केळी 2 तासात उगवले जातात ह्याचे जरा टेक्नॉलॉजी सांगावं. म्हणून आमच्या जे संबंधित खात्याच्या माध्यमातून कारवाई होणारच, याच्यापेक्षाही कडक कारवाई होणार.
लोकांच्या जीवाशी अगर कोण खेळत असेल ना तर निश्चितपणे कडक कारवाई होणार. सुनेत्रा पवारांना ज्या काही नोटीस आलेल्या आहेत ते पक्षांतर्गत आहे. त्याच्यामध्ये भाजपचे काही हस्तक जे पवारांच्याच पक्षामध्ये आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित असेल तर 2,000 रुपये देऊन काय फायदा, हे सरकार घोषणाबाद करताना नाना पटोले म्हणतात. नाही, पण हे नाना पटोलेंनी म्हणावं असं काय त्यांच्या पक्ष आणि त्यांनी जे काही महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी जे काही माता भगिनींबरोबर जे काही व्यवहार केले याबद्दल पण कधीतरी मग नाना पटोले साहेबांना हिशोब द्यायला लागेल. आणि म्हणून दुसऱ्यांच्या पक्षातल्या महिला पदाधिकारी आणि नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये महिलांना किती महत्व आहे याबद्दल थोडं वेगळं पुस्तक आम्हालाही लिहायला लागेल. मग गणेश चतुर्थीचा उत्सव हा आमच्या कोकणासाठी सर्वात मोठा सण असतो. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून आमच्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचे नातेवाईक असो, पर्यटक असो, हे आमच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात येतात. आणि साहजिकच त्याच्यामुळे जी आत्ताची जी यंत्रणा आहे, रस्ते, वीज, एस.टी, विविध गोष्टीवर ताण पडतो. कारण का आता जे 5 लोक रस्ता वापरणारे आहेत उद्या 15 लोक वापरतात. कारण ते बाहेरून येणारे लोक आपल्या गावात जे येतात नातेवाईक हे त्यांच्या हिशोबाने जिल्हाभर त्यांच्या कार्यक्रमानंतर फिरतात. आणि म्हणून जिल्हा प्रशासन म्हणून गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जे महत्त्वाचे जे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंट बरोबर बसणं, त्यांना काही सूचना देणं, पूर्वतयारीसाठी त्यांना कामाला लावणं, ह्यासाठी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी आणि आमचे सगळे प्रमुख अधिकारी म्हणून एकत्र बसून आम्ही हा नियोजन केलेलं आहे. आठवड्याभरामध्ये आठवड्यानंतर आम्ही परत भेटणार आहोत. 5 सप्टेंबरपर्यंत सगळी कामं पूर्ण करा असं सगळ्या जणांना आदेश दिलेले आहेत. आम्ही ह्याचा पुढचा 2 बैठका घेतल्यानंतर मी स्वतः जिल्ह्याच्या काही भागामध्ये मी रस्ता पाहणीसाठी, विविध गोष्टीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांसोबत मी स्वतः फिरणार आहे. आणि म्हणून गणेश चतुर्थीच्या वेळी आमच्या स्थानिक लोकांना आणि जिल्ह्याच्या लोकांना काही विघ्न येऊ नये या दृष्टिकोनातून आजच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. सर, गेली अनेक वर्ष प्रबल मागणी होती